मग पुढचा सूक्ष्म प्रश्न येतो, मग मी शुद्ध चेतना आहे का? साधारण तत्वज्ञानात काय होतं? प्रश्न पडतो, उत्तर दिलं जातं, एक नवीन संकल्पना तयार होते आणि मन समाधानी होतं. पण अष्टावक्र असं करत नाही. तो प्रश्नाला उत्तर देत नाही, तो प्रश्नालाच विरघळवतो. जर तो म्हणाला, हो, शुद्ध चेतना आहे, तर मन लगेच तिला पकडेल. एक नवीन संकल्पना तयार होईल. आणि जर तो म्हणाला, नाही, शुद्ध चेतना नाही, तर मन विरोधात उभं राहील. दोन्ही ठिकाणी मन टिकून राहतं. म्हणून अष्टावक्र दोन्ही बाजू सोडतो. आता शुद्ध चेतना आहे का, हा प्रश्न नीट पाहू. हा प्रश्न आधीच दोन गृहीतक धरतो. पहिलं, काहीतरी अशुद्ध आहे, म्हणजे देह, मन, जग हे अशुद्ध, आणि त्याच्या पलीकडे काहीतरी शुद्ध. दुसरं, शुद्ध चेतना एक वेगळी गोष्ट आहे, जिच्याकडे पाहता येईल, जिला समजावता येईल. पण अष्टावक्र म्हणतो, जिथे तुलना आहे तिथे विभाग आहे, आणि जिथे विभाग आहे तिथे मन आहे. आता एक निर्णायक मुद्दा पहा. जर तू म्हणालास शुद्ध चेतना आहे आणि तू तिच्याबद्दल बोलतोयस, तिला नाव देतोयस, तिला ओळखतोयस, तर ती एक ऑब्जेक्ट झाली. आणि जे ऑब्जेक्ट आहे ते चेतना नाही. कारण चेतना म्हणजे जाणणं, ऑब्जेक्ट म्हणजे जे जाणलं जातं. दोन्ही एकत्र असू शकत नाहीत. मग अष्टावक्र काय करतो? तो काही नवीन संकल्पना उभी करत नाही. तो फक्त तू धरून बसलेलं एक एक करून काढतो. शरीर बदलतं, मन येतं आणि जातं, साक्षी तीही एक भूमिका. तो काही नवीन देत नाही, तो फक्त तुझ्या पकडी सैल करतो. मग मन विचारतं, ठीक आहे, हे नाही, ते नाही, मग उरतं तरी काय? पण हा प्रश्नही एक वस्तू शोधतो. अष्टावक्र वस्तू दाखवत नाही, तो फक्त धरलेली वस्तू गळू देतो. इथे एक मोठा बदल घडतो. आपण म्हणतो, मी जाणतो. पण जर मी जाणतो ही कल्पना गळली तर? मग चेतना आहे का, हा प्रश्न विचारणारा उरतच नाही. म्हणून अष्टावक्र म्हणत नाही, शुद्ध चेतना आहे. आणि तो असंही म्हणत नाही, शुद्ध चेतना नाही. कारण आहे असं म्हणून संकल्पना आहे. नाही असं म्हणतल तरी ही संकल्पना आहे. अष्टावक्र संकल्पनांच्या आधी उभा आहे. म्हणून शेवटी इतकंच दिसतं. जे आहे ते शुद्धही नाही, अशुद्धही नाही. ते नाव घेण्याआधीच आहे. आणि मग एक शेवटचा प्रश्न उरतो. हा प्रश्न पडतोय तो कुठून पडतोय? हा प्रश्न उत्तरासाठी नाही. हा प्रश्न मन स्वतःकडे वळण्याचा क्षण आहे. इथे काही मिळत नाही, काही नाकारलं जात नाही, फक्त पकड सैल होते. आणि इथेच अष्टावक्र थांबतो. कारण इथून पुढे शब्द नाही, दिशा नाही, मार्ग नाही, आणि तरीही काहीच कमी नाही. आता एक खूप निरागस वाटणारा प्रश्न येतो. वर्तमान क्षण आहे का? हा प्रश्न साधा वाटतो, पण तो आधीच एक मोठं गृहीतक धरून चालतो. ते गृहीतक काय? वेळ आहे. म्हणजे भूत होतं, भविष्य येणार आहे, आणि मध्ये एक आता आहे. अष्टावक्र इथेच थांबतो. तो म्हणतो, जिथे वेळ गृहीत धरली तिथे मन आधीच काम करतंय. हा प्रश्न सत्याबद्दल नाही, तो मनाच्या चौकटीतून पडलेला आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट. अष्टावक्र वर्तमान नाकारत नाही, पण तो तुला त्याला पकडूही देत नाही. तो फक्त एवढं विचारतो, तू वर्तमान कसं धरतोयस? साधारणपणे दोन प्रकारे. एक, अनुभव म्हणून. दोन, संकल्पना म्हणून. दोन्ही ठिकाणी फसवणूक आहे. तू म्हणतोस, आता मी इथे आहे. हा वर्तमान क्षण आहे. पण विचार कर, ज्या क्षणी तू म्हणालास आता, त्या क्षणी तो क्षण आधीच गेला. कारण आता म्हणायला वेळ लागतो, जाणीव येते, शब्द तयार होतो. तोपर्यंत तो क्षण आठवण तयार झाला.
म्हणून अष्टावक्र म्हणतो, जो आता म्हणतो तो आधीच उशिरा बोलतो. म्हणून अष्टावक्र कधीच म्हणत नाही वर्तमानात राहा. का? कारण आता राहा म्हणणं म्हणजे वेळेत हालचाल करायला सांगणं. म्हणजे आधी तू आत्ता नव्हतास, आता आत्ता यायचं आहे. पुन्हा एक प्रयत्न, पुन्हा एक करता, पुन्हा एक मार्ग. पण अष्टावक्र करताच उडवतो. म्हणून तो आदेश देत नाही, तो फक्त पाहायला लावतो. आता पाहू. भूत, भविष्य, वर्तमान हे तीनही कुठे आहेत? भूत आठवणीत, भविष्य कल्पनेत, वर्तमान अनुभूतीत. पण लक्ष दे, आठवण येते आणि जाते, कल्पना येते आणि जाते, अनुभूतीही येते आणि जाते. मग प्रश्न येतो, जे येतं आणि जातं ते अंतिम सत्य कसं असू शकतं? इथे अष्टावक्र एक फार सूक्ष्म गोष्ट सांगतो. तो म्हणतो, सत्य क्षणात नसतं, उलट क्षण सत्यामध्ये दिसतो. हा पूर्ण उलटा दृष्टिकोन आहे. म्हणून अष्टावक्र दोन्ही टोकं कापतो. एक टोक, वर्तमान क्षण पकडण्याचा प्रयत्न. ध्यान, फोकस, कंट्रोल हे सगळं पकड आहे. आणि पकड म्हणजे अहंकार. दुसरं टोक, वर्तमानच नाही असं म्हणणं. हा नकार आहे. आणि नकारही अहंकारच आहे. दोन्ही ठिकाणी मी शिल्लक आहे. मग मन लगेच विचारतं, मग उरतं तरी काय? पण हा प्रश्नही वेळेतच आहे. अष्टावक्र काही नवीन उभं करत नाही. तो फक्त दाखवतो, जे आहे ते कधी सुरू झालं नाही. ते कधी संपत नाही. त्याला आता लागत नाही. जर तू त्याला वर्तमान म्हणालास, तर तू आधीच वेळ तयार केली. मग शेवटी एकच प्रश्न उरतो. हा प्रश्न पडतोय, तो वेळेत आहे का? जर तो भूतकाळातून येत असेल, तर ती आठवण आहे. जर तो भविष्याकडून येत असेल, तर ती अपेक्षा आहे. जर तो वर्तमानातून येत असेल, तर ती अनुभूती आहे. म्हणजे तो वेळेतच आहे. पण जर प्रश्न अचानक थांबला, उत्तर शोधणं गळालं, पकड सुटली, तर काही नवीन मिळालं म्हणून नाही, तर वेळचं गृहीतक विरघळलं म्हणून. आणि इथेच अष्टावक्र थांबतो. कारण इथून पुढे ना आता आहे, ना नंतर आहे, ना पूर्वी आहे. आणि तरीही काहीच कमी नाही.